आपण सममूल्य अपूर्णांक कसे तयार करतात हे पाहणार आहोत. पहा, मी इथं दोन आकृत्या काढल्या. ह्या समान आहेत. तर यापैकी वरच्या आकृतीचे किती भाग केलेत सांगा? 5. यापैकी आता किती भाग रंगवलेत ते सांगा? 2. म्हणजे अपूर्णांक कोणता तयार झाला आपला? 2/5. आता ही खालची आकृती तिच्या एवढीच आहे, परंतु हिचे आपण किती भाग केले? 15 भाग केले. त्यापैकी किती भाग रंगवले ते सांगा? 6 भाग रंगवले. पण ही आकृती पाहता आपल्या असे लक्षात येते की ह्या आकृतीचा रंगवलेला भाग आणि या आकृतीचा रंगवलेला भाग काय आहे? सारखाच आहे. म्हणजे 2/5 आणि 6/15 हे अपूर्णांक कसे आहेत? सममूल्य आहेत, सारख्याच किमतीचे आहेत. म्हणजे 2/5 बरोबर 6/15. या अपूर्णांकाकडे पाहिलं असता आपल्या असं लक्षात येते की 2च्या तिप्पट 6 आहे आणि 5च्या तिप्पट काय आहे? 15 आहे. म्हणजे यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला जर आपण 3 ने गुणलं तर हा पुढील अपूर्णांक आपल्याला मिळतोय. म्हणजे अपूर्णांकातील अंशाला आणि छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणलं असता मिळणारा अपूर्णांक काय असतो? सममूल्य अपूर्णांक असतो. पहिल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो. आपण गुणाकार करून जसा सममूल्य अपूर्णांक मिळवू शकतो तसा भागाकार करून आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळवता येईल का? हो. तर भागाकार करूनही आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळवता येतो. जर दिलेल्या अपूर्णांकातील अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग जात असेल तर भागाकार करून मिळणारा अपूर्णांक पहिल्या अपूर्णांकाशी सममूल्य असतो. आपण एक उदाहरण पाहूया. 6/12. या अपूर्णांकातील अंशाला आणि छेदाला दोघांना कोणत्या संख्येने भाग जातो सांगा? 2 ने भाग जातो. 2च्या पाड्यामध्ये 6 आहेत आणि 2च्या पाड्यामध्ये 12 पण आहेत. म्हणजे 2 ने भाग जातो. आपण ह्या दोघांना 2 ने भागून बघूया. 6/2 12/2 काय उत्तर येईल? 2च्या पाड्यात किती नंबरला 6 आहे? 3 नंबरला. म्हणजे 2×6 वरील 3 आलं आणि खाली किती येईल? 2च्या पाड्यात 6. 3/6 म्हणजे 6 हा 6/12 हा पूर्णांक पहिला आहे आणि भागाकार करून मिळालेला पूर्णांक आहे 3/6. तर हे दोन अपूर्णांक काय आहेत? सममूल्य अपूर्णांक आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे आपण अंशाला आणि छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणून सममूल्य अपूर्णांक मिळवू शकतो त्याचप्रमाणे आपण दिलेल्या अपूर्णांकातील अंश आणि छेद या दोन्ही संख्येला एकाच संख्येने जर भाग जात असेल तर भाग दिल्यावर मिळणारा अपूर्णांक काय असतो? सममूल्य अपूर्णांक असतो. आले लक्षात तुम्हाला सममूल्य अपूर्णांक कसे मिळवायचे ते? अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणून किंवा एकाच संख्येने भागून आपण सममूल्य अपूर्णांक मिळवू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही उद्याच्याला 5 अपूर्णांक घ्यायचे आणि प्रत्येकाचे 10 सममूल्य अपूर्णांक लिहून आणायचे. आले लक्षात?